अनंत कोटी ब्रह्मांड नायक कलियुगातील दत्तप्रभूंचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ. ही कथा आहे त्यांच्या अगाध लीलेची आणि एका भक्ताच्या विलक्षण प्रवासाची. प्रवास प्रारंभ. मी शंकर भट्ट. श्रीकृष्ण दर्शनासाठी उडुपीला गेलो असताना मोरमुकुटधारी कृष्णाने मला आज्ञा केली, शंकरा, तू कन्याकुमारीला जाऊन देवीचे दर्शन घे. देवीच्या दर्शनानंतर खुद्द आदिमातेने मला साद घातली, शंकरा, तू आता कुरवपूरला जा आणि श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दर्शनाने आपल्या जीवनाचे सार्थक कर. मरुत्वमलईचे रहस्य. स्वामींच्या ओढीने मी प्रवासाला निघालो. चालता चालता मी मरुत्वमलई पर्वतावर पोहोचलो. हे तेच स्थान आहे जिथे हनुमंत संजीवनी पर्वत घेऊन जात असताना त्याचा एक भाग जमिनीवर पडला होता. तिथे एक गुहा दिसली. कुतूहलापोटी मी आत शिरलो आणि समोर जे पाहिले त्याने माझ्या अंगाचा थरकाप उडाला. संगीत, थोडे भीतीदायक आणि रहस्यमयी. एका विशाल गुहेच्या मुखाशी एक महाकाय वाघ शांतपणे बसला होता. मी घाबरून ओरडलो, श्रीपाद श्रीवल्लभा. माझ्या ओरडण्याने गुहेतून एक तेजस्वी वृद्ध तपस्वी बाहेर आले. ते मंद हसले आणि म्हणाले, घाबरू नकोस मुला, हा वाघ साधा प्राणी नाही, तो एक ज्ञानी महात्मा आहे. संगीत, दैवी आणि मंत्रमुग्ध करणारे. विलक्षण चमत्कार. त्या तपस्व्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून मी वाघाला नमस्कार केला. आणि काय आश्चर्य, त्या हिंस्त्र वाघाने चक्क ओंकारचा उच्चार केला आणि श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये असे म्हणत प्रभूंना आळवले. बघता बघता त्या वाघाच्या शरीरातून दिव्य प्रकाश फाकला आणि त्या जागी एक तेजस्वी पुरुष प्रकट झाला. त्या महात्म्याने तपस्व्यांना नमस्कार केला आणि क्षणात आकाशमार्गाने अदृश्य झाला. व्याघ्रेश्वर शर्माची पूर्वकथा. त्या तपस्व्यांनी मला व्याघ्रेश्वर शर्माची कथा सांगितली. एक मतिमंद ब्राह्मण मुलगा, ज्याला जगाने हिणवले, पण दत्तप्रभूंच्या एका स्वप्नाने त्याचे नशीब बदलले. हिमालयात तपश्चर्या करताना सतत वाघाचे ध्यान केल्यामुळे त्याला वाघाचे रूप प्राप्त झाले होते. पण स्वामींच्या कृपेने आज त्याला मुक्ती मिळाली. सृष्टीचे गूढ. तपस्व्यांनी मला सृष्टीचे एक महान रहस्य सांगितले. आदिमाता पार्वती आणि भगवान विष्णू हे एकच तत्व कसे आहेत आणि कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ हे साक्षात दत्तप्रभूंचे रूप घेऊन कसे अवतरले आहेत याचे ज्ञान मला तिथे मिळाले. उपसंहार. स्वामींचा हा अवतार देश काळाच्या पलीकडचा आहे. त्यांच्या चरणांच्या ओढीने मी आता कुरवपूरच्या दिशेने निघालो आहे. ही तर फक्त सुरुवात आहे स्वामींच्या अनंत लीलेची.